महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठा गौरी आवाहनापासून तर विसर्जनापर्यंत घराघरांमध्ये सर्वच लहान थोर मंडळींची लगबग दिसून येते। ज्येष्ठा गौरीच्या प्रतिष्ठापनेमध्ये विविधता जरी असली तरी वेगळ्या 16 कच्च्या भाज्या एकत्रित शिजवून खाण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरेमध्ये मात्र साम्यता आढळून येते। प्राचीन काळी मानवाला फक्त ऋतुमानानुसार अंबाडी, चवळाई, शेपू, खडक शेपू, रानभेंडी, पात्री, तरोटा, तांदूळजा, करटुले, गोखरू, आगाडा, केना, घोळ, तोंडले, हडसन, गोंधन, फुलोरा, वाघाटे, समुद्रवेल, कपाळ फोडी, उंबर, फांज आदी इत्यादी भाज्यांची उपलब्धता निसर्गाकडून होत आली असे मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन महादेवप्पा मुलंगे यांनी ज्येष्ठा गौरी पूजनाच्या निमित्ताने भक्तगणांसमक्ष व्यक्त केली। विशेष बाब म्हणजे उपरोक्त अनेक भाज्यांची उत्पत्ती ऋतुमानानुसार होत असून यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक फवारणी होत नाही। त्यामुळे या भाज्यांमध्ये कमालीची पौष्टिकता व रोगप्रतिकारक क्षमता सामावलेली असते। त्यामुळे ज्येष्ठा गौरीच्या पूजनानिमित्त फक्त एकच दिवस 16 भाज्यांचे सेवन न करता ऋतुमानानुसार नैसर्गिकरित्या निर्माण होणाऱ्या प्रत्येक भाज्यांचे सेवन केलं गेलं पाहिजे। हा सदरहू सणाच्या दृष्टिकोनातून दिला गेलेला संदेश समजून घेणं अपेक्षित आहे। आधुनिक पिढीला मोजक्या रानभाज्या सोडल्या तर उर्वरित भाज्यांची ओळख सुद्धा नाही हे तेवढंच खरं आहे। भरीसभर म्हणून सद्यस्थितीत तणनाशकाच्या फवारणीमुळे आहेत त्या भाज्यांच्या प्रजाती समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। ही फार गंभीर व चिंताजनक बाब आहे। त्यामुळे निसर्गाने मुक्तहस्ते आपल्या पदरात टाकलेल्या हजारो रानभाज्यांचं अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टिकोनातून बळीराजाला ग्राहक म्हणून सुजाण नागरिकांना आर्थिक रूपाने भरभरून मदत करावी। तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा शेताचा एक कोपरा अशा दुर्मिळ रानभाज्यांकरता आरक्षित ठेवावा। उपरोक्त दुर्मिळ रानभाज्यांची दखल जर सद्यस्थितीत घेतली गेली नाही तर आज रोजी रानोमाळ हिरव्या कंच दिसणाऱ्या भाज्या फक्त काळ्याकुट्ट अक्षरांनी कागदावर शिल्लक राहतील यामध्ये तिळमात्र शंका नाही। ज्येष्ठा गौरी पूजनासाठी डॉक्टर शुभांगी मुलंगे, लता घोडेकर, सुवर्णा थोरात, सोनाली मुलंगे, कीर्ती थोरात, मोक्षदा बर्डे, रक्षा मुलंगे, वैष्णवी घळे व गौरी पायघन इत्यादी पुरुष मंडळी उपस्थित होते। जय